आपण आहोत कुलाबा येथील मॅकडॉनल्डच्या ठिकाणी आणि याच मॅकडॉनल्डवर एफडीएने मोठी कारवाई जी आहे ती केलेली पाहायला मिळते। सध्या हे मॅकडॉनल्ड जे आहे ते बंद आहे। आपण बघू शकतो की इथे खाली असा पद्धतीचा बोर्ड पण लिहिलाय की हे मॅकडॉनल्ड अंडर मेंटेनन्स आहे। मात्र हे अंडर मेंटेनन्स नाही आहे, तर ह्याच्यावर एफडीएने कारवाई केली आहे। एफडीएने कारवाई करण्याच्या आधी यांना खरं तर एक नोटीस बजावली होती। या नोटिसीमध्ये तुम्ही जे नियम आहेत त्याची पूर्तता करत नसल्याचं सांगितलं होतं। त्यानंतर त्यांना वेळ दिला होता। त्यानंतर 3 ते 4 दिवसांनी आम्ही या सगळ्या गोष्टींची पूर्तता केल्याचं पत्र एफडीएला मॅकडॉनल्डनी दिलेलं होतं आणि त्यानंतर एफडीएने यांना पुन्हा एकदा सुरू करण्याची परवानगी दिली होती। मात्र त्यानंतर देखील आपण बघतोय की हे मॅकडॉनल्ड सुरू झालं, ह्यांनी कुठलेही नियम अटी पाळल्या नव्हत्या। ज्यावेळी पुन्हा एकदा एफडीएची धाड पडली त्यावेळी चित्र जैसे थे पाहायला मिळालं। यांच्या किचनमध्ये झुरळं फिरत होती, खाली सगळं कुजलेलं अन्न इतरत्र जमिनीवर पसरलेलं होतं। ज्या ठिकाणी अन्नपदार्थ तयार करतात त्या ठिकाणी धूळ जी आहे ती प्रचंड मोठ्या प्रमाणात साठलेली होती। इतकंच नव्हे तर अन्नपदार्थ साठवण्यासाठी फ्रीजचं एक टेम्परेचर मेंटेन करावं लागतं, ते देखील यांनी केलेलं नव्हतं। अशा पद्धतीच्या अनेक त्रुटी आढळल्या आणि शिवाय एफडीएला आम्ही सगळ्या त्रुटी पूर्ण केल्यात असं खोटं पत्र यांनी सादर केलं आणि त्यामुळे एफडीएने अखेर पुन्हा एकदा कारवाई करत हे मॅकडॉनल्ड सध्या बंद करण्यात आलेलं आहे। सध्या तुकाराम मुंडे बेधडक कारवाई करताना पाहायला मिळत आहेत आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे हे कुलाबातील मॅकडॉनल्ड आहे, जे सध्या बंद असलेल्या अवस्थेत पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत सह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई।